सन्मान स्त्री शक्तीचा सन्मान, महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान, महिलांच्या कार्याचा अर्थातच जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना ठाण्याचे माजी विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ माजी नगरसेवक मनोज शिंदे व प्रणिता शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्याच्या श्रीनगर परिसरात जागतिक महिला दिनानिमित्त लाडकी बहीण पुरस्कार सोहळा 2025 चे आयोजन मोठ्या उत्साहात व आनंदात करण्यात आले होते। या कार्यक्रमात विविध कर्तृत्ववान महिलांचा लाडकी बहीण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। महिलांसाठी लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आले होते। या लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या महिलांना पैठणी व चांदीचे पैंजण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आहेत। या कार्यक्रमाला माजी नगरसेविका जयश्री रवींद्र फाटक तसेच शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी ठाणे जिल्हा प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे, प्रणिता शिंदे, विभाग प्रमुख परेश साळके, माजी नगरसेविका आशा कांबळे, माजी नगरसेविका शिल्पा वाघ, माजी नगरसेविका कांबळे यांसह परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमामध्ये महिलांच्या मनोरंजनासाठी संगीतमय कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं। महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा हा कार्यक्रम मी अटेंड करते इकडचा महिला दिनाचा आणि खूप सुंदर वाटलं, कारण तुम्ही सगळ्याजणी एवढ्या नटून आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्या मानकरी आहेत पुरस्काराच्या त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून आज त्यांना इथे पुरस्कार देण्यात आलेले आहेत। या महिलांचा सन्मान होणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं महिलांचा सन्मान करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की महिलांनीच महिलांचा सन्मान आधी करायला शिकलं पाहिजे। ते या मंचावर आल्यानंतर आपल्याला ते प्रकर्षाने जाणवते, कारण मला असं वाटतं कौतुकाची थाप सगळे जण देत असतात, पण जेव्हा मैत्रिणीचं कौतुक करते त्यावेळी ती वेगळी शाबासकी असते आणि ती प्रत्येकालाच जमत नाही, कारण कुठेतरी इगोमध्ये येतो आपला आणि आपण बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या राहून जातो। पण अशा वेळी मला असं वाटतं की ज्यावेळी समाज आपलं हे करत असतो त्यावेळी आपल्या मैत्रिणी असतील, आपल्या भगिनी असतील, त्यांनी पण आपला सन्मान केला पाहिजे, ही जाणीव प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे। खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ह्या प्रभागामध्ये हा कार्यक्रम घेऊन ह्या संपूर्ण महिला आघाडीच्या वतीने शिंदे फॅमिली असेल, आपल्या वाघताई आहेत, पठाणे मॅडम आहेत, राजश्री मोरे असतील, प्राजक्ता चाळके आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय। तर खरंच खूप आनंद होतो की महिला दिनाचं औचित्य साधून अशा प्रकारचा कार्यक्रम। आज सकाळीच एक कार्यक्रम मी अटेंड केला, तिथे माझी माऊली म्हणून एक कार्यक्रम केला की ज्याच्यात ज्येष्ठ ज्या महिला ज्यांच्या मुलांनी काहीतरी कर्तृत्व गाजवले त्या आईंचा सन्मान केला। खऱ्या अर्थाने असे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे। मला असं वाटतं की समाज प्रबोधन ज्या माध्यमातून आपण प्रत्येक जण एकत्र आल्यानंतर आपल्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे। नुसतंच आपण विरंगुळा म्हणून एकत्र येतो, पण खऱ्या अर्थाने आपण समाजाला काय देणं लागतं ह्याची पण जाणीव आपण जर प्रत्येकाने ठेवली तर खऱ्या अर्थाने आज ज्यांचा सन्मान झालाय तर आपल्याला पण पुढे याच्यात बसलेल्या लोकांचं मानकरी म्हणून तुमचा पण सहभाग होईल। खऱ्या अर्थाने मला असं वाटतं ह्यांनी काहीतरी काम केले म्हणून आज त्या मंचावर उभे आहेत, तर आपण पण असं आगळं वेगळं काहीतरी काम करावं आणि सगळ्यांनाच हा मंच उपलब्ध व्हावा, हीच मी ह्या दिवशी इच्छा बाळगते। आणि महिला दिनाचं मला असं वाटतं सगळीकडेच कार्यक्रम होतात, पण मी प्रत्येक भाषणामध्ये माझ्या सांगते की महिला दिन हा बैलपोळ्यासारखा साजरा करू नका, कारण बैलपोळ्याला तुम्हाला माहिती आहे की सकाळी आंघोळ घालून सजवलं जातं आणि गोडधोड खायला दिलं जातं आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत घाण्याला झुंपलं जातं, तशी आपली परिस्थिती आहे। तर तसं आपण स्वतःला करायचं नाहीये। आपले 365 दिवस आपले आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने ते सिद्ध करून दाखवायचं आहे प्रत्येकाला, नाही तर परत एरे माझ्या मागल्या तसंच करून आपण काम करत राहतो। तर ही मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि एक वेगळा ठसा उमटवण्याचा नक्कीच तुम्ही याच्यापुढे प्रयत्न कराल। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीवर किती प्रेम आहे हे तुम्ही गेल्या 3 वर्ष बघतात। त्यांच्यासाठी लाडकी बहीण देखील योजना आखली आणि आज प्रत्येक महिला, प्रत्येक भगिनी त्यांचा कौतुक या ठिकाणी करते। मधल्या काळामध्ये ही योजना बंद होते की काय, परंतु कुठल्या प्रकारे सर्व गोष्टी, सर्व राजकारण पार पडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा महिलांसाठी योजना ती पुन्हा चालू करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यात आदेशांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। हा जागतिक महिला दिन हा त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। ह्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी विभागात शाखेमध्ये भगिनींचा सन्मान, महिलेचा सन्मान, महिलेची सुरक्षितता ही फार महत्त्वाची आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा व्हावा असे आदेश आम्हाला असल्यामुळे आम्ही या ठिकाणी
हा कार्यक्रम श्रीनगर या भागामध्ये घेतला आहे. श्रीनगर भागामध्ये घेण्याचं कारण जरी श्रीनगरमध्ये असलं तरी हा संपूर्ण वागळे विभागाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. बऱ्याचशा महिला या ठिकाणी आहेत. मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. कर्तृत्ववान महिला या ठिकाणी आहे. मला आश्चर्य वाटलं की एक रिक्षा चालवून एक कंडक्टर बाई त्या ठिकाणी आपलं घर थांबवते. अशा प्रकारच्या विविध याच्यामध्ये रणरागिणी आपलं कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न करतात. एका महिलेचा नवरा जवळजवळ 15 वर्ष बेडवर आहे, पण तिने आपल्या घराची धुरा सांभाळण्याचा ती प्रयत्न करते. अशा सर्वांचा सन्मान करून आणि वेळ आली तर ह्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत देखील करण्याचा संपूर्ण मानस या माध्यमातून आमचा आहे. त्याच्यामुळे आज जो कार्यक्रम केला आहे त्या आमच्या सर्व आज आमच्या पाठक माझी ताई या ठिकाणी आलेल्या कार्यक्रमाला बरेच आता मीनाक्षी शिंदे देखील या ठिकाणी महिला आघाडीच्या येतील. अशा सर्वांनी आमच्या प्रणिता असेल, प्राजक्ता असेल, भक्ती असेल, आमचे वाघ मॅडम असेल, आमचे साक्षी पटाणे असेल, आता नाव घेत मी मनीषा कांबळे असेल, अशा सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि मला आनंद आहे कारण का आता या संपूर्ण ठाण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे त्यांच्या विचारांना, त्यांच्या स्वप्नाला जी काय साथ द्यायची ती सर्व आम्ही करणार आहोत आणि आम्ही ते करतोय. आपल्याला माहिती आहे या माध्यमातून स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा आनंद आश्रममध्ये जो लोकांसाठी जो वेळ असायचा त्या देखील सूचना आम्हाला शिंदे साहेब, खासदार मस्के या सर्व खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिला आणि आम्ही त्या ठिकाणी लोकांशी जनसंवाद साधण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये देखील पाहिलं असेल प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी येतोय. आता शिवसेना आणि शिवसेनेचा ठाण्याची शिवसेना हे ब्रीदवाक्य पक्के झालेलं आहे. आम्ही प्रत्येक गोरगरिबाच्या मागे संरक्षणार्थ सर्वच उभे राहणार आहोत एवढं या ठिकाणी सांगतो. जागतिक दिनाच्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.